अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिवाळीच्या पाडव्याला 2 नोव्हेंबर 2024 रोजी एक फटाकडे वाजवण्यावरनं वाद निर्माण झाला 2 गटांमध्ये, 2 समाजामध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कुरेशी कुटुंब आहे. त्या कुटुंबाने एक फार त्या परिसरामध्ये, विशेषतः श्रीगोंदा तालुका असेल किंवा आमचा अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये, त्याचं एक फार मोठं एक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून, म्हणजे गो तस्करी असेल, गुटख्याचा अवैध व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं एक फार मोठं दहशतीचं रॅकेट देखील निर्माण झालेलं आहे. आणि त्या दहशतीच्या माध्यमातून त्यांनी फटाकडे वाजवल्यावरनं त्या कुटुंबाला मारहाण केली. त्याच्यातलं ते ससाने कुटुंब, विशेष करून आपण जर पाहिलं तर ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे, मातंग समाजाचं कुटुंब आहे. आणि त्याला मारहाण झाली आणि ते उपचाराकरता त्यांना ऍडमिट करण्यात आलं खासगी रुग्णालयामध्ये. आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारे जवळपास महिना सव्वा महिना कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. आणि गुन्हा दाखल न होता देखील आपण जर पाहिलं त्याचे पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन त्या कुटुंबाला कुठेतरी आपण शांत केलं पाहिजे, त्याच्या उपचाराकरता देखील ऑनलाईन पैसे हॉस्पिटलला ट्रान्सफर केले. म्हणजे असा सगळा प्रकार असताना पोलिसांकडे वेळोवेळी काही लोक गेले, त्यांना सांगितलं की अशाची घटना घडली आणि त्याच्यामध्ये गुन्हा दडपण्याचा देखील प्रयत्न त्या कुरेशी परिवाराकडून, कुरेशी गँगकडनं होत आहे. आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही. आणि जवळपास सव्वा महिना उलटल्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठेतरी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पण हे जर आपण प्रकार पाहिला तर पोलीस वारंवार सांगायची कुणी गुन्हा दाखल करण्याकरता येत नाही. मला शासनाला विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीचे लोक जर पाहिले तर गुन्हा दाखल करण्याकरता कुणी पुढे येत नाही. मग त्याचं कारणच एक आहे, त्या कुरेशी कुटुंबाची दहशत, ती कुरेशी जी गँग आहे त्याची दहशत ही कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये असल्या कारणाने, जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं तिथं कुणी गुन्हा दाखल करण्याकरता पुढे येत नव्हतं. आणि म्हणून जवळपास महिना सव्वा महिन्यानंतर त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती, त्या आतिक कुरेशीवरती गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्यात आली. पण सभापती साहेब, अध्यक्ष साहेब, आपण जर पाहिलं तर त्याला लगेच जामीन देखील झाला. म्हणजे बाकीचे कुठलेही आरोपी अटक नाही, पूर्ण आरोपी अटक नाही आणि त्या प्रमुख आरोपीला लगेच जामीन झाला. म्हणजे ही घटनाक्रम कुठेतरी आपण पाहिला तर याच्यामध्ये तिथं असणारे पोलीस जे प्रमुख आहेत त्या पोलीस स्टेशनचे, किरण शिंदे जी पीआय आहेत, या सगळ्या लोकांकडे कुठेतरी याच्यावरती हलगर्जीपणा झाला. आणि जर ते कुटुंब पुढे येत नसेल तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढे यायला पाहिजे होतं, तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. एखाद्याचा मृत्यू होतोय तरी देखील पोलीस पाहतात की कुणी पुढे येत नाही, का येत नाही याचं देखील कारण तपासलं पाहिजे. आणि जर कुणी येत नसेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब, की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे. गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील, मंत्री साहेब, सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे 18-20 केसेस याच्यावरती आहे. म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं. एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला नेमावा या केस करता की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल. आणि एक कुठेतरी या गो तस्करी करणारे लोक जे आहेत, वारंवार जे गो तस्करी करतात, याच्यावरती शासनाने मोठा कायदा, गो हत्या करत असतील याच्यावरती एक कायदा, 1 नाही 2 नाही 3-3 वेळा जर केसेस दाखल होत असतील तर या लोकांवरती एक कुठेतरी सरकारने, जसं आता आपण पाहतो की लव जिहादच्या वरती कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर गो हत्या करणारे, गो तस्करी करणारे लोक यांच्यावर देखील एक मोठा कायदा, हा जो 1 नाही 2 नाही 3-3 वेळा जर होत असेल तर याच्यावरती मोका, जसं आपण मकोका लावता, एमपीडा लावता, ते एमपीडीची देखील सुधारणा 3-3 वर्षात झाला पाहिजे. असे काहीतरी कायदे हे सरकारने आणावे, अशी एक माझी सरकारला या निमित्तानं विनंती आपण याच्यावरती सांगावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदामधील एक गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे. 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता 2 गटामध्ये जोराने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली.
याच्यामध्ये कुणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून पोलिसांमध्ये केली नव्हती. पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं. परंतु दुर्दैवानं त्यातला एक इसम हा 15 दिवसानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये खासगी दवाखान्यात त्याची डेथ झाली आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही त्या ठिकाणी तातडीनं अटक करण्यात आली. पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही. यांनी विशेष करून एक महत्वाचा एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली.